हॅलो एव्हरीवन, पॅशन टू एक्सप्लोअर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत पुण्याकडे फोंडा घाट मार्गे. काही दिवसांपूर्वी मी हाच रस्ता करून आलो होतो आणि खरंच सांगायचं तर रस्ता खूप सुंदर वाटला. फक्त घाट सेक्शन थोडासा खराब आहे कारण सध्या तिथे काम सुरू आहे. रस्त्यात लागणारे हे देवस्थान जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण फोंडा मार्केट पार केलं आहे आणि घाटाची सुरुवात आता होते. घाटाच्या पायथ्यापासून रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे खड्डे, धूळ आणि थोडासा रफ प्रवास अनुभवायला मिळतोय. पण एकदा घाट संपला की पुढचा रस्ता अगदी स्मूथ आणि मस्त आहे. खरंच रिलॅक्स होऊन ड्राईव्ह करता येते. ताजीपूरमध्ये रस्त्यालगत एक सुंदर तलाव आहे. इथे पर्यटकांसाठी थोडं बांधकामही केलं आहे, जे खूप छान वाटतं. आता आपण राधानगरीमध्ये पोहोचलो आणि समोर दिसणारा हा सनसेट काय सांगू, मन प्रसन्न करून टाकणारा क्षण आहे.
आता आपण आलो आहे रंकाळा तलावाजवळ. इथलं वातावरण अगदी मुंबईच्या मरीन ड्राईव्हसारखं वाटतं. थोडा वेळ इथे थांबलो. थंडगार हवा, आजूबाजूला छोटे स्टॉल्स. मी पण एक प्लेट भेल घेतली आणि तो क्षण एन्जॉय केला. यानंतर कोल्हापूर सिटी पार करून आपण पुणे बेंगलोर हायवेवर आलो आणि आता खरा स्मूथ आणि फास्ट प्रवास सुरू झाला. कराडच्या ब्रिजचं काम अजून लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, कारण या ठिकाणी खूप ट्रॅफिक होतं. आम्ही इथे जवळपास रात्री 10:30-11च्या दरम्यान पोचलो. कराडच्या पुढचा बराचसा 3 लेनचा रस्ता झाला आहे, म्हणून प्रवास खूपच आरामदायक वाटतो. कोल्हापूर ते पुणे फुल 3 लेन झाला तर ट्रॅव्हल टाईम खूपच कमी होईल. तसंच नवीन खंबाटकी बोगद्याचं एक साईड सुरू झालं आहे. 3 लेनमध्ये ड्राईव्ह करणं खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे. आणि शेवटी कात्रज बोगदा क्रॉस करून आपण पुण्यात पोहोचलो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.